पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाशराव आबिटकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक अनिता देशमुख, तहसीलदार व कार्यकारी दंडाधिकारी, राधानगरी. राधानगरी तालुक्यातील पालकरवाडी तालुका राधानगरी येथील श्री विठ्ठल भक्त वारकरी संप्रदाय भजनी मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आषाढी वारी पायी दिंडी सोहळ्याचं आयोजन यंदाही उत्साहात करण्यात आलं आहे. दिंडीचं प्रस्थान मंगळवारी 14 जुलै 2026 रोजी होणार असून रविवारी 26 जुलै 2026 रोजी पंढरपूर येथे दिंडीचं आगमन होणार आहे. वारकरी संप्रदायाची परंपरा जपत दरवर्षीप्रमाणे यंदाही शेकडो भाविक विठ्ठल नावाचं गजर करीत पायी वारीत सहभागी होणार आहेत. दिंडी मार्गातील विविध गावांमध्ये मुक्काम, भजन, कीर्तन, हरिपाठ आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. वारकऱ्यांच्या भोजन, निवास व वैद्यकीय सुविधांसाठी स्थानिक ग्रामस्थ मंडळांचे पदाधिकारी आणि दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेतला. दिंडीचा मार्ग राधानगरी तालुक्यातील विविध गावांमधून कोल्हापूर, कागल, सांगली मार्गे पुढे पंढरपूरकडे जाणार आहे. प्रत्येक मुक्कामस्थळी वारकऱ्यांच्या स्वागतासाठी आणि सेवा उपक्रमांसाठी स्थानिक मंडळे व ग्रामस्थ सज्ज झालेत. विठ्ठल रुक्मिणीच्या नामस्मरणाने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात भारावून जाणार आहे. मंडळाच्या वतीने वारकऱ्यांसाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या असून दिंडीत सहभागी होणाऱ्यांनी नाव नोंदणी करून शिस्तबद्ध पद्धतीने सहभाग नोंदवावा असं आवाहन करण्यात आलं. मार्गातील सेवाभावी व्यक्ती व संस्थांनी वारकऱ्यांना सहकार्य करण्याचं आवाहन संयोजकांनी केलं. या दिंडी सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाचे अध्यक्ष मारुती श्रीपती पालकर, उपाध्यक्ष दीपक काकासो पाटील, सचिव आनंदाबापू पोवार, सदस्य दिलीप महादेव मांडवकर आदी सहपदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ परिश्रम घेत असून आषाढी वारीच्या निमित्ताने पालकरवाडी परिसरात आध्यात्मिक उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. विठ्ठल भक्तांच्या जयघोषात निघणारी ही दिंडी वारकरी परंपरेचं जतन करणारा आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा सोहळा ठरणार आहे. दरम्यान पालकरवाडी येथील श्री विठ्ठल भक्त वारकरी संप्रदाय भजनी मंडळाच्या वतीने पंढरपुरातील कासेगाव फाट्यावर मठ बांधण्यासाठी 2 गुंठे जमीन खरेदी केली आहे. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.